शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षापासून जे काही तुमचा पीक विमा थकीत आहे, तो पीक विमा आता तुम्हाला येत्या 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. व ते बी कमी जास्त नाही तर ₹54,000 असा हेक्टरी पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना मिळालेला पण आहे. पण शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना खोटं वाटत असेल तर संपूर्ण माहिती पहा व त्याआधी नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपल्या भारत देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याद्वारे साफ सांगण्यात आले की मागील 3 वर्षाखालचा जे काही शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा आहे, शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्यांना आता या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लाभार्थी शेतकरी असणार आहेत. कारण की मागील 2022 असो, 2023 असो, 2024 असो, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि बरेचसे शेतकरी पात्र असून सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित होते आणि शेतकऱ्यांना जे काही नुकसान झाले त्यापासून तर खूपच म्हणजे की ते ते दुखावले गेले होते आणि त्यांना त्यातच पीक विमाही मिळाला नव्हता. तर यावर्षी 2022, 23 आणि 24 या दरम्यान जे काही तुमचे नुकसान झाले होते आणि तुम्ही केंद्रीय PM फसल योजनेद्वारे पीक विमा भरला होता, त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे. संलग्न बँकेमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे रक्कम जमा होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची काय अडचण आहे की त्यांनी पीक विमा भरला नव्हता. त्यांचं नाही सांगता येणार, पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, KYC केली होती आधार कार्डची, त्याचबरोबर पीक पाहणी केली होती योग्य आणि तुम्ही त्या पीक विम्यासाठी मंजूर होता म्हणजे की पात्र होता, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आता काही शेतकऱ्यांना 2022चा मिळाला नसेल, काही शेतकऱ्यांना 2023चा मिळाला नसेल व काही शेतकऱ्यांना 2024चा मिळाला नसेल. तर तुम्हाला तर माहीत आहे 2024मध्ये 25% अग्रिम व 75% शेतकऱ्यांना म्हणजे की पीक विमा मंजूर करण्यात आला होता. म्हणजे की 2 पीक विमे मंजूर करण्यात आले होते. एक 25% अग्रिम म्हणजे की जे शेतकरी पात्र राहणार आहेत त्यांनाच मिळणार होता आणि जे की 75% उर्वरित जे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले होते त्यानंतरच शेतकऱ्यांना 75% मंजूर करण्यात आला होता. पण शेतकरी मित्रांनो, 2022ला पण 75% पीक विमा शेतकऱ्यांना म्हणजे मंजूर करण्यात आला नव्हता. कारण की शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर न करण्यामुळे शेतकरी अपात्र झाले होते. पण शेतकऱ्यांना आता 2022 असो, 23 असो, 24 असो, या तिन्ही वर्षाचे अखेर या काही दिवसामध्ये तुम्हाला अवघ्या पैसे खात्यावर पाहायला मिळणार आहेत. ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे तुमचे काम आहे. कारण की शेतकरी अत्यंत खुश होतात ही बातमी पाहून. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर तुमचे जे काही पैसे खात्यावर पडणार आहेत ते DBT प्रणालीने केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत. ज्या खात्याला तुमचे आधार कार्ड बँकला कनेक्ट असताना किंवा जॉईन असताना त्याच खात्यामध्ये पैसे पडणार आहेत व त्याचबरोबर तुमची KYC पूर्ण पाहिजे तरच हे पैसे पडणार आहेत. ते शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची ही बातमी होती. ही बातमी कशी वाटली व त्याचबरोबर अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला असेल तर त्यांना नाही मिळणार. कारण की शेतकऱ्यांना डबल पीक विमा कसा मिळेल हे तुम्ही बी विचार करू शकता. पण ज्या शेतकऱ्यांना पात्र असून मिळाला नव्हता त्यांना हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. आता तुम्ही विचार करा, शेतकऱ्यांना किती आनंदाची बातमी आहे. आता ही जर आनंदाची बातमी तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना शेअर करायची विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही बातमी तुमच्या पाहुण्यांना, मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायची विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.